सुवर्णा दिलीप सिंग राजपूत, प्रयोगशाळा परिचर, संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मी 27 तारखेपासून उपोषणाला बसले. आज 6वा दिवस आहे, पण तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही आणि माझी परिस्थिती खूप खालावलेली आहे. आता मला वाटत नाही की मी उद्यापर्यंत जिवंत राहिला असेल. मला जर काय झालं तर संस्था आणि अधिकारी ही जबाबदार राहते. तुमच्या डोळ्यात पाणी आलं, काय झालं तुमच्या बाबतीत? काय घडलं? अधिकारी आणि अधिकाऱ्यांनी माझा कायमचा प्रस्ताव माघारी पाठवलेला होता. पैसे खाऊन माघारी पाठवलेला नाही, त्या त्रुट्या लावून माघारी पाठवलेला आणि तो संस्थेकडे फेर प्रस्ताव सादर करा म्हणून पाठवलेला होता. क्षीरसागर ईश्वर मल्हारी हा मुख्याध्यापक याने माझा प्रस्ताव परत सादर बी केला नाही आणि माझ्याबद्दल कुठलीही दखल घेतली नाही. मी वारंवार संस्थेला व शासनाला कळवलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे की माझा प्रस्ताव दाखल करावा. माझे नाव गिरासे योगेंद्र भीमसिंग, संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, पद अधीक्षक. माझी नियुक्ती 15/6/2012 पासून मी या शाळेत कार्यरत आहे, कायम कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. माझा 18/10/2023 पासून शिक्षकेतर कर्मचारी हजेरी मास्टरवरील सह्या बंद केल्या. कोणतीही लेखी नोटीस न देता, कोणतीही इंटिमेशन न देता सह्या बंद केल्या व मार्च 2023 पासून वेतनही थांबवलेलं आहे. वेतनाचीही थांबवण्याची कोणतीही कल्पना नाही. अधिकाऱ्यानेच व संस्थेने प्रस्ताव सादर करायचा, अधिकाऱ्याने प्रशासकीय मान्यता द्यायची आणि आम्ही कर्मचारी या नात्याने वर्षानुवर्ष आमच्या नियुक्तीप्रमाणे इमानदारीने काम करायचं आणि परत या संस्थेच्या एखाद्या घटकाने मुख्याध्यापकानं ईर्ष्येने वागायचं आणि अधिकाऱ्याला 4 पैसे देऊन मॅनेज करून हाती धरून यांनीच सादर केलेले कागद, यांनीच प्रशासकीय मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांनी हेच आमचं कागदात त्रुटी करणारे कार्य करणारे हे आणि शिक्षा आम्हाला देतात. ही प्राथमिकचा ईश्वर क्षीरसागर हा व्यक्ती आहे, आता सध्या निलंबन आहे, नियमबाह्य काम करतोय म्हणून. हे 6 महिने लेट निलंबन झाला, ते बी दबाव आल्यामुळे की आता जास्त नियमबाह्य सगळ्या प्रकार झालेले आहेत म्हणून याचं निलंबन झालं. तुमच्या बाबतीत काय घडलं? माझा उपोषणाचा मला मागण्या या आहेत की 18/10/2023 पासून आज तागायतपर्यंत मास्टरवरती, शिक्षक हजेरी मास्टरवरती सह्या घ्याव्या व वेतनही मिळावं. मला या असं केल्यामुळे मी मुदतीच्या आत शाळा न्यायाधिकरण, माननीय पीठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण सोलापूर या ठिकाणी मी दाखल केलं होतं. मला 2 मे पासून कोर्टाने स्टे दिलेला आहे माझ्या बाजूनं, तरीही देखील कोर्टाचा अवमान करून हे माजुगिरीने अशा पद्धतीने हे वागतात आणि रुजू करून घेत नाही. हे तात्काळ न्याय मिळावा माझा. काय मग केलं तुम्ही आज? उपोषण किती दिवस आहे? काय उपोषण मी 27 तारखेपासून बसतोय, आज 6वा दिवस आहे. 6वा दिवस आहे. शुक्रवारी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि आनंदनगर पोलीस स्टेशन मधून निरीक्षक आले होते. या दोघांच्या मध्यस्थीने चर्चा झाली. जी चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात न्याय दिलेला नाही. पत्र आणलं, ते सामूहिक पद्धतीने ढोबळमनाने 4 ओळीने लिहिलेलं आणलेलं होतं. तर तसं घेणं म्हणल्यानंतरला त्याच प्रकारचं पत्र मला 2 वेळेस दिलेलं आहे, 17/10/2024 रोजी व उपोषणाच्या पहिल्या दिवशी. 3ऱ्या दिवशी तेच पत्र त्याला मला देत होते. मी ते घेतलं नाही. मला बुद्ध न्याय मिळाला पाहिजे ही माझी काकुलतीची विनंती आहे. तुमच्या घरचे पण बसले? हा, तुमच्या घरचे पण बसले? हे यांचं असं आहे की सुवर्णा दिलीप सिंग राजपूत आता ते बोलू शकत नाही आणि उठू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे. दवाखान्यामधून पत्र आलेलं आहे SP साहेबांना. SP साहेबांनी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याला दिलेलं आहे की यांच्या जीवितवास, यांची तब्येत हालाकीची झाल्यामुळे धोका आहे आणि काय झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही असं त्यांनी पत्र दिलेलं आहे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याला SP साहेबांनी. SP साहेबांनी निरीक्षकांनाही पाठवलं होतं. त्या दिवशी मध्यस्थी झाली, चर्चाही झाली, पण मी म्हणाल काय लागलोय तुम्हाला की यांनी जसे बोलले मुद्द्याने आम्ही तुम्हाला न्याय देतो असं, त्या पद्धतीने लेखी स्वरूपामध्ये न्याय दिलेला नाहीये. आज सकाळी 10 वाजेला पण आले होते त्यांनी, आम्ही तुम्हाला न्याय देतो म्हणून सांगितलं होते, पण आता 4 वाजून गेले.
अजून देखील त्यांचा निर्णय आलेला नाहीये. आता या अशाच पद्धतीने साहेब यांनी सगळं काही आता 1 एप्रिल पासून यांची सह्या बंद केलेल्या आहेत. पगार यांची ऑगस्ट 23 पासून बंद आहे. ऑगस्ट 23 पासून पगार बंद आहे. ही सगळे घटनाक्रम तर कोणत्याही लेखी स्वरूपामध्ये यांना नोटीस इंटिमेशन दिलेले नाहीये. प्रशासकीय सचोटी ही कोणतीही न वापरता अधिकाऱ्यानेही आणि संस्थेच्या मुख्याध्यापकानेही संस्थेच्या काही घटकाचं ऐकून हे केलेलं आहे. हा तब्येत आता सध्याला ही बोलायला सुद्धा अवघड आहे त्यांचं. आणि सध्या कालपासून यांची तब्येत फार खराब झालेली आहे, हालाकीची तब्येत झालेली आहे. तसा दवाखान्याने रिपोर्ट देखील दिलेला आहे. SP साहेबांनी दखल घेऊन संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्यांना यांची तब्येत जास्त हालाकीची झाल्यामुळे जीवितवास धोका आहे म्हणून तसा पत्रव्यवहारही त्यांचा झालेला आहे. ते पत्र आम्हाला त्यांनी दाखवलं होतं. तात्काळ न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. पण माननीय मेहरबान अधिकारी साहेबांना मला वाटतं संस्थेचे काही घटक असतील, आमच्या जागेवर नवीन जागा काही भरता येतील आणि ते निलंबित झालेला मुख्याध्यापक आता देखील त्याने अतिरिक्त शिवच्या दालनात संस्थेचा एका व्यक्तीला घेऊन भेट घेतलेली आहे आणि त्यांचा आता देखील काहीतरी खिरापत खाऊ घालून या आम्हाला आमच्या बळी घेण्याचा त्यांचा कट दिसून येतोय. ते आता एकच काकुलते आहे साहेब की आम्हाला तात्काळ न्याय मिळावा. नमस्कार.